वेळ भाग 17. जवळपास 15 मिनिटं उलटून जातात. श्री अजूनही साईराजला शोधत असतो, पण साईराजचा काही अतापता नसतो. इट्स फॉल्ट यार, ग्राउंडला टच झालाय बॉल. साईराजचा आवाज त्याच्या कानावर पडला. थोडं पुढे येऊन बघतो तर साधारण त्याच्याच वयाच्या घोळक्यासोबत व्हॉलीबॉल खेळण्यात तो व्यस्त झाला होता. ह्या मुलाचं काहीच होऊ शकत नाही, श्री स्वतःशीच पुटपुटला. तिथेच एका बाकड्यावर बसून तो साईराजचे चालू असणारे उपद्व्याप बघत बसतो. ह्याला लगेचच सगळ्यात मिक्सअप व्हायला कसं जमतं यार? श्रीने स्वतःलाच प्रश्न केला. श्री, कम ना. साईराजचं लक्ष श्रीकडे गेलं तसं श्रीला आवाज देत स्वतःजवळ तो बोलवू लागला. श्री नजरेनेच त्याला राग दाखवत स्वतःजवळ बोलवलं. साईराजने त्याच्या रागभऱ्या नजरेकडे दुर्लक्ष केलं आणि तो पुन्हा खेळण्यात व्यस्त झाला. साई, आय एम हंग्री यार, प्लीज. श्री मोठ्याने ओरडला तसं साईराज खेळ अर्ध्यावर टाकून श्री जवळ आला. साई, बॉल. एक जण मोठ्याने ओरडला. चेंडू साईराजच्या दिशेनेच येत होता. साईराज चेंडूचा अंदाज घेत थोडा मागे जात चेंडू मारायला जाणार, पण त्याचा धक्का कुणाला तरी लागला आणि कोणीतरी मागे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पडलं. चेंडू साईराजच्या डोक्यावर येऊन आदळला. डोकं चोळतच आपल्या धक्क्यामुळे कोण पाण्यात पडलं हे बघायला म्हणून साई मागे वळला, पण त्याचा तोल जाऊन तो सुद्धा पाण्यात पडला. आय एम सॉरी. पाण्यातून स्वतःची मान बाहेर काढतच तो म्हणाला. समोर बघतो तर साधारण 25 वर्षीय वयाची एक तरुणी होती. ती तरुणी त्याच्यावर रागभरी नजर टाकत हातातील मोबाईल जोर जोरात स्वतःच्या तळहातावर मारून चालू आहे का हे बघत होती. आणि साईराज तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणारे ते चिंतीचे भाव टिपत होता. बंद पडलाय का? साईराजने तिला प्रश्न केला, पण ती मात्र त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागते. माही, इथून ये. तिची मैत्रीण तिला आवाज देत आपल्याजवळ बोलवते आणि तिला हात देत बाहेर काढते. हॅलो, मोबाईल खराब झालाय का ते तरी सांग. साईराजने मोठ्याने ओरडतच तिला विचारलं. साईराजकडे बघून न बघितल्यासारखं करत स्वतःच्या मैत्रिणीसोबत तिथून जाते. बधीर असावी वाटतं. आय थिंक तिला बोलता पण येत नसेल. साईराज खांदे उडवत स्वतःशीच पुटपुटला आणि स्विमिंग पूलमधून बाहेर पडू लागला. श्री पूलच्या कठड्यावर त्याच्यासमोर हात धरून उभा होता. साईराज त्याचा हात पकडतच पूल बाहेर पडतो. झालं स्विमिंग करून? श्रीने विचारलं. त्या मुलीमुळे पडलो यार, साईराज म्हणाला. गुड. श्रीने कॉम्प्लिमेंट दिली त्याला. नो यार, इट्स नॉट गुड. बिचारी मूकबधीर आहे. ऍक्च्युली माझ्या धक्क्यामुळे ती पडली आणि तिचा मोबाईल पण खराब झाला. साईराज सगळी स्टोरी श्रीला सांगू लागला. ती मूकबधीर आहे? श्रीने गंभीरपणेच विचारलं. साईराजने मान डोलवली. हे ती तुला बोलली? श्रीने असा प्रश्न करताच साईराजने श्रीच्या पोटात एक बुक्काच घातला. साई, श्री पोट धरून कळवळू लागला. मूकबधीर लोकांना बोलायला येतं का? साईराजने रागातच विचारलं. मग ऐकायला तरी कुठे येतं यार? च्या मैत्रिणीने तिला आवाज दिला, तो कसा ऐकू गेला तिला? श्री पोट धरून कळवळू लागला. हा यार, पण तिला बोलता येत नसेल, नाहीतर माझ्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं असतं ना. साईराज श्रीच्या गळ्यात हात टाकत हनुवटीवरून चाफे कळे फिरवत थोडा विचार करू लागला. चल यार इथून. देव अक्कल वाटताना मित्र बनवत बसला असणार तू, मला माहितीये ना. श्री त्याच्यावर चिडला आणि त्याला स्वतःसोबत तिथून घेऊन जाऊ लागला. अशातच संध्याकाळ झाली. नीनाची उष्टीहळ मैथिलीला लावण्यात येत असते. खूप भरून आलं असतं तिला आणि सोबत तिच्या परिवाराला सुद्धा. इथे नीनाच्या घरचं वातावरण मात्र या उलट असतं. सगळ्यांचा चेहऱ्यावर तेज आणि आनंद असतो. बुलबुलने पकडलेल्या सुरावर ढोल आणि नगाडे वाजत असतात. नवरदेव तर मित्रांच्या खांद्यावर बसून स्वतःच्या हळदीचा मनसोक्त आनंद लुटत असतो.
लीनाचे आजी आजोबा देखील ठोका पकडत नातवाच्या हळदीत 4 चांद लावत असतात. एकंदरीत सगळंच अगदी सुरळीत पार पडत असतं. रात्री 10च्या दरम्यान श्री आणि साईराज शतपावली करत असतात. नाईट आउटला जाऊयात? साईराजने विचारलं. गाडी तू ड्राईव्ह करणार असशील तर जाऊयात, श्री म्हणाला. कारची किल्ली तू आणून देणार असशील तर मी ड्राईव्ह करतो, साईराज म्हणाला. मग जाऊच दे, तसं पण मला जाम झोप येते, श्री जाम देतच म्हणाला. आणतो मी किल्ली, मला झोप नाहीये तोपर्यंत तू अजिबात झोपायचं नाहीस हा. साईराजने त्याला धमकावलं आणि कारची किल्ली आणायला तिथून निघून गेला. रूम मध्ये जाऊन तो कारची किल्ली घेऊन येणार तोच त्याला ती सकाळची मुलगी दिसली. ए हॅलो, तिला आवाज देत तो तिच्या जवळ जातो. ती मुलगी हाताची घडी घालत नजरेत थोडा राग आणतच साईराजकडे बघू लागते. रागात का बघतेस? आय नो तुला बोलता येत नाही, पण तुला ऐकू येतं ते, साईराज म्हणाला. असं तुला कोण बोललं? त्या मुलीने चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणतच साईराजला विचारलं. अगं सकाळी मी चुकून तुला धक्का दिला, मग तू पाण्यात पडलीस तेव्हा. बोलता बोलता साईराज मध्येच थांबला. तुला बोलता येतंय का? साईराजने गंभीरपणेच विचारलं. त्यावर तिने हो मध्ये मान डोलवली. मग बोलत का नाहीस? असं मान का डोलवतेस? आणि सकाळी मी एवढे प्रश्न करत होतो तर तू आन्सर का नाही केलं मला? साईराज निरागस चेहरा आणतच तिला विचारू लागला. ती मुलगी काहीही न बोलता तिथून जाऊ लागली. ए हॅलो, ऐक तर, साईराजने तिला आवाज दिला. काय आहे, एकटी मुलगी बघून फ्लर्ट करतोयस तू? तिने रागातच त्याला विचारलं. फ्लर्ट? आणि मी एका चांगल्या घरचा मुलगा आहे ग. असं नको ते आरोप तू माझ्यावर कसं काय करू शकतेस? हे भगवान, आज कोणता दिवस उगवलाय माझ्यावर जे हा दिवस आणि हे शब्द ऐकायची वेळ माझ्यावर आली. साईराज स्वतःचे हात जोडतच वर आकाशाच्या दिशेने बघतच म्हणाला. त्याचं वागणं बघून, त्याने मारलेला डायलॉग ऐकून ती मुलगी मात्र गालातल्या गालात हसू लागली. जशी साईराजची नजर तिच्यावर पडली तसं पुन्हा नजरेत राग आणून ती त्याच्याकडे पाहू लागली. झालं तुझं? तिने पुन्हा रागातच त्याला विचारली. ते माझ्यामुळे तुझा मोबाईल खराब झाला असेल तर मी तो रिपेअर करून देतो, नाहीतर तू न्यू ऑर्डर कर, मी पैसे देतो. मी मुद्दामून नाही दिला ग धक्का. मी खरंच तसा नाही जसा तू समजतेस. मी चांगल्या घरचा मुलगा आहे, साईराज भोळा चेहरा करतच तिला म्हणाला. त्याचं ते बोलणं थेट तिच्या हृदयाला स्पर्शून गेलं. खराब झाला का मोबाईल? ती अजूनही शांतच बसून आहे हे बघून साईराजने दबक्या स्वरातच म्हणाला. तिने हो मध्ये मान डोलवली. जस्ट अ मिनिट, तुझा नंबर? साईराजने खिशातून स्वतःचा मोबाईल बाहेर काढला. मी का देऊ? तिने विचारले. अगं गुगल पे करतो ना, तुला पाहिजे तो मोबाईल घे, साईराज म्हणाला. ते माझं मी घेते, राहू दे, तसं पण तो मोबाईल खराबच होत आलेला. तिने प्रामाणिकपणे त्याला उत्तर दिलं. नक्की ना? साईराजने विचारलं. ओठांवर स्मित आणतच ती त्याला म्हणाली. बाय दी वे, मी साईराज. तिच्या समोर उजवा हात धरतच तो म्हणाला. महिमा. स्वतःचं नाव सांगत तिने त्याला हात मिळवला. मी माझ्या फ्रेंड सोबत इथे आलोय. आणि तू? साईराजने विचारलं. ऑफिस कलिग्स, महिमा उत्तरली. ग्रेट, आता बाय, माझा मित्र माझी वाट बघत असेल, असं म्हणत साईराज तिथून जाऊ लागला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या मार्गाने जातोय. तसा तो मागे वळला. महिमा त्याच्या मागूनच येत होती आणि साईराज पुन्हा तिला धडकला. ओ शट! उंच घातलेल्या हिलमुळे तिचा तोल जाऊन ती पडणार तसं साईराजने तिच्या कमरेमागून हात घालत तिला सावरलं. मी आता पण मुंदाबून नाही केलं. माझा मित्र त्या तिथे माझी वाट बघतोय म्हणून मी मागे वळलो. हवं तर तू चेक करू शकतेस, साईराज रडव्या सुरातच तिला म्हणाला. मला नीट उभं कर तू आधी. आपण पडू या भीतीने महिमाने त्याचे दोन्ही दंड अगदी घट्ट पकडून ठेवले होते. आय एम सॉरी,
तिला नीट करतच साईराजने तिथून पळ काढला. ती मात्र पाठमोऱ्या साईराजकडे हसतच बघत होती. दुसऱ्या दिवशी 12च्या सुमारास लग्नाचा मुहूर्त ठरला असतो. निनाद आणि मैथिली हातात वरमाला घेऊन सरीपाटावर उभे असतात. आली लग्न घटी समीप नवरा घेऊनी यावा घरा गुह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी वादंत्रे बहुगलबला न करणे कुर्यात सदा मंगलम शुभमंगल. दोघांवरती अक्षता आणि फुलांचा वर्षाव होत असतो. निनाद मैथिलीच्या गळ्यात वरमाला घालायचं सोडून तिचं ते तेजस्वी रूप बघण्यात हरवून गेला होता. बाजूलाच हातात करा घेऊन उभी असलेली त्याची ताई हातकोपर त्याच्या हातकोपरावर मारत त्याला लागलेली तंद्री दूर करते. आपली नजर मैथिलीवर फिरवत ती त्याला काहीतरी इशारा करते. गोड हसू ओठांवर आणत तो मैथिलीच्या गळ्यात वरमाला घालतो. निनादची उंची आणि त्यात राजेमान अगदी ताट ठेवून उभे असतात, त्यामुळे मैथिलीला पायांच्या टाचा वर करून सुद्धा त्याच्या गळ्यात वरमाला घालायला जमत नसतं. शेवटी तिचा दादा तिला उचलून घेतो. तेव्हा कुठे वरमाला निनादच्या गळ्यात पडते. निनाद आणि मैथिलीचे एकमेकांच्या हातात हात गुंततात. नजरेनेच तिला तो विश्वास देत असतो. अग्निदेवतांच्या साक्षीने मैथिलीसोबत सप्तपदी तो घेऊ लागतो. त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीत स्वतःच्या डाव्या हाताची करंगळी गुंतवत सारीपाटावर एका रेषेत मांडलेल्या सुपाऱ्या उजव्या पायाच्या अंगठ्याने बाजूला सारते. अगदी पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडतो. इथे साई आणि श्रीची मात्र मस्ती चालू होती. नुकतीच नव्याने ओळख झालेली महिमा साईराज आणि श्रीची मस्ती दुरूनच बघत होती. ती तुझ्याकडे बघते की माझ्याकडे? श्रीचं लक्ष तिच्याकडे जाताच साईराजला तो विचारू लागतो. तिलाच विचार ना. ए महिमा. साईराजने मोठ्यानेच महिमाला आवाज दिला. तुला तिचं नाव कसं माहिती? श्रीने डोळे मोठे करतच तिला विचारलं. तिला आधी दिलेल्या धक्क्यानंतर मी नंतर तिला मोठा धक्का दिला रे. मग बोलता बोलता ओळख झाली. साईराज म्हणाला. ओ, मग तर ती तुझ्याकडेच बघत असणार, कन्फर्म. श्री म्हणाला. हॅलो. महिमा तिथे येतच म्हणाले. तिचं लक्ष फक्त आणि फक्त साईराजकडेच होतं. हे हॅलो फक्त तुझ्यासाठी असणार आहे, तर मी कबाबमध्ये हड्डी बनण्यापेक्षा निघतो. यू एन्जॉय. श्री महिमावर नजर रोखून धरतच हळूच साईराजच्या कानात कुजबुजला. एक प्रकारे त्याला चिडवत होता तो. मला असं लटकवून तू कुठे जातोय? साईराजने श्रीच्या गळ्यात हात टाकतच त्याला अडवलं. महिमा गोंधळलेल्या नजरेने त्या दोघांचं जे काही चालू आहे ते बघत होती. हा माझा बेस्ट फ्रेंड श्री. साईराज श्रीची महिमासोबत ओळख करून देतो. हाय. महिमाने स्वतःचा उजवा हात श्री समोर धरलेला. हॅलो. श्री तिला हात न मिळवताच म्हणाला. मला तुझ्यासोबत ओळख करून घेण्यात काडी मात्र स्वारस्य नाही, असे भाव श्रीच्या चेहऱ्यावर होते. महिमा छोटंसं तोंड करत साईराजकडे बघते आणि स्वतःचा हात मागे घेते. तिला अपमानित झाल्यासारखं वाटतं. माही कम. तिची मैत्रीण तिला आवाज देऊ लागते. मला जावं लागेल, बाय. निरागस चेहरा करतच ती साईराजला म्हणाली. बाय. साईराजने देखील म्हटले.
महिमा. ती पुढे जाणार तसं साईराजने तिला पुन्हा आवाज दिला. येस. चेहऱ्यावर स्मित आणतच तिने त्याच्याकडे पाहिलं. याच्याकडून मी सॉरी बोलतो, तू वाईट नको वाटून घेऊस, साईराज म्हणाला. खरं तर तिच्यापेक्षा साईराजला जास्त वाईट वाटलेलं. इट्स ओके, बाय. गोड स्मित हास्य ओठांवर आणतच ती साईराजला म्हणाली. साईराज तिच्या गालावर खुळणाऱ्या कळीकडे बघतच राहिला. नाही बोलायला गेलं तरी मैथिली आणि महिमामध्ये बऱ्यापैकी साम्य होतं. काही क्षण तो भांबावून गेला. ए हिरो, चल इथून. उगाच नको त्यांच्याशी मैत्री करत नाही बसायची. आणि ज्याला ओळखत नाहीस त्याच्यासोबत तर अजिबातच नाही. श्री नेहमीप्रमाणे साईराजची कान उघडणी करतच होता. तुला तिला हात मिळवायला काय झालेलं? किती वाईट वाटलं तिला? तुला माणुसकी नावाचा प्रकार आहे का नाही? साईराजने श्रीची मान हलकीच आवळत त्याला पाण्यात डुबकवलं. मला नाही आवडत अनोळखी लोकांसोबत बोलायला. जबरदस्ती आहे का? श्रीने त्याला विचारलं. साईराजने मानेभोवताली धरलेला हात श्रीने बाजूला काढला आणि स्वतःच्या पिळदार शरीराची ताकद त्याला दाखवत त्याला पाण्यात डुबकावलं. तिला हात मिळवला असता तर तुला काय प्रॉब्लेम होता? एवढा इगो नसावा माणसाला, साईराजने म्हटलं आणि पुन्हा श्रीला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. परत तुझं तेच, माझी मर्जी, मला जे आवडतं तेच मी करणार, श्री ॲटिट्यूड मध्येच म्हणाला. जास्तच बिघडला यार तू, तुला तर ना. असं बोलत साईराज श्रीला त्रास देऊ लागला. दोघांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती चालू होती. काही क्षण का होईना साईराज मैथिलीला चांगलंच विसरला होता. त्याला पहिल्यासारखी मजा मस्ती करताना बघून श्री मनोमन खूप खुश होत होता. 2 व्हॅनिला, बट एकावर चॉकलेट सिरप टाका आणि एकावर नको. महिमा आईस्क्रीम काउंटरवर आईस्क्रीम घेत होती. साईराज सुद्धा आईस्क्रीम काउंटरमध्ये शिरला. आपल्या पुढे असणाऱ्या महिमाकडे त्याचं लक्षच नसतं. ए श्री, आज चॉकलेट नको, काहीतरी वेगळं ट्राय करूयात, साईराज श्रीला आवाज देतच म्हणाला. श्री फोनवर बोलण्यात व्यस्त असतो. तो दुरूनच त्याला अंगठा दाखवतो. आईस्क्रीमच्या दुकानावर अडकवलेल्या भल्या मोठ्या मेन्यू कार्डमध्ये बघतच साईराज पुढे जाऊ लागला. मला चष्मा लागलाय की याने खरंच भरपूर बारीक अक्षरात मेन्यू कार्ड लिहिलंय. दुकानावर कोण मेन्यू कार्ड लावतं यार? ती बाजूलाच किती जागा आहे. साईराज केसांवरून हात फिरवतच भल्या मोठ्या मेन्यू कार्डमध्ये स्वतःची बारीक नजर ओवतच अगदी मुंगीच्या पायाने पुढे जात असतो. थँक्यू. महिमा दुकानदाराचे आभार मानत आईस्क्रीम घेऊन मागे वळणार तोच साईराज तिला धडकला. हातातील आईस्क्रीमने तिचं टी शर्ट माखत, ओठ दुमडतच चेहऱ्यावर रडवे भाव आणत आईस्क्रीमने माखलेलं टी शर्ट ती बघू लागली. ते बघून समोरच्या व्यक्तीवर राग काढायला मान वर करणार तर समोर कोणीच नव्हतं. कुठे पळाला असेल साईराज आणि काय होईल आता? कळेलच पुढील भागात. तसं पण पुढील भाग थोडा स्पेशल असेल. भेटूयात स्पेशल भागात. धन्यवाद.